जुलै मंथ इज ऑलरेडी एंड. ठीक आहे, ऑगस्ट पण येत आहे. टाइम खूप फास्ट जातो आणि मल्टिपल रिव्हिजन तर व्हायलाच पाहिजे. अनालिसिस करून हा व्हिडिओ बनवलेला आहे. पीएससी दिलेला ॲस्पिरंटचं प्लॅन काहीतरी डिफरंट राहणार. एक असते की त्यांचं प्रिलिम्स खूप स्ट्रॉंग झालेलं असते, सब्जेक्ट तुम्हाला करायचे. जुलै मंथ ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे. जुलै मंथचं प्लॅन मी ऑलरेडी अपलोड केलेला होता, तर बरेच मुलं फॉलो करत असणार असं मला वाटते. आता ऑगस्ट मंथची स्टार्टिंग होत आहे. 2-3 दिवसात ऑगस्ट मंथ पण स्टार्ट होऊन जाणार आहे. तर आता सर्व मुलांना इम्पॉर्टंट होऊन जाते ऑगस्ट महिन्यापासूनचं प्रिलिम्सपर्यंतचं प्रिपरेशन आपल्या कशा हिशोबाने राहायला पाहिजे राज्यसेवेचं. दॅट इज एक होलिस्टिक प्लॅन 2027 साठी ऑगस्ट महिन्यापासून टिल अवर प्रिलिम्स, याच्याबद्दल आपण क्लिअरिटी घेऊ या व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर बघा, काही गोष्टी लक्षात घ्या. जुलै मंथ इज ऑलरेडी एंड. ठीक आहे, ऑगस्ट पण येत आहे. टाइम खूप फास्ट जातो, आपल्याला माहिती नाही पडत, म्हणून ईच अँड एव्हरी डे हा इम्पॉर्टंट होऊन जातो. तर म्हणून जर तुम्ही राज्यसेवेची तयारी करणार असणार तर प्लीज बी सिरियस आणि आपल्या प्रिपरेशनला लवकरात लवकर लागा, असंच मला तुम्हाला ॲडवाईस करायची आहे. आता आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया की कशा हिशोबाने ऑगस्टपासून आपलं तयारी करू शकतो. तर आपण या पूर्ण एंटायर जर्नीला 2 फेजेसमध्ये डिवाइड करणार आहोत. तर पहिला फेज आहे प्रिपरेशन फेज. या प्रिपरेशन फेजमध्ये आपलं मेजर फोकस राहणार आहे प्रत्येक सब्जेक्ट कंप्लीट करणे, त्यांची नोट्स बनवणे. त्याचबरोबर आपलं डेली रिव्हिजन व्हायला पाहिजे. म्हणजे एखादा सब्जेक्ट तुम्ही इकडे पकडला तर त्या सब्जेक्टचं रिव्हिजन डेली बेसिसवर व्हायला पाहिजे. आणि त्याचबरोबर रिव्हिजन सोबत डेली बेसिसवर काही नंबर ऑफ क्वेश्चन्स आपले सॉल्व्ह व्हायला पाहिजे. प्रत्येक रविवारी ॲटलिस्ट अ सेक्शनल त्या विषयाची व्हायला पाहिजे, ज्या विषयाचा तुम्ही हप्ताभर अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, आणि मल्टिपल रिव्हिजन तर व्हायलाच पाहिजे. ठीक आहे, आता सेकंड फेज आहे आपलं इम्प्लिमेंटेशन फेज. ठीक आहे, मी प्रॉपर मंथ वाईज सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप जाऊ. ठीक आहे, पहिला फेज जसं झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला सेकंड फेज होतो इम्प्लिमेंटेशन फेज. म्हणजे इथे जे काही तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याला आता आपण प्रॉपरली इम्प्लिमेंट करू. तो इम्प्लिमेंटेशनच्या फेजमध्ये येते. आपलं प्रॉपर पीवायक्यू अनालिसिस डेली बेसिसवर तसंही राहणार, पण जे काय आपले डेली टेस्ट राहणार, सॉल्विंग ऑफ अ सेक्शनल आणि फुल लेंथ मीन्स वॉट एव्हर यू हॅव प्रिपेअर्ड हिअर यू विल इम्प्लिमेंट इन द इम्प्लिमेंटेशन फेज. आणि हा इम्प्लिमेंटेशन फेज आणि प्रिपरेशन फेज आता प्रश्न पडेल की सोबत जाते का? सो आन्सर इज येस. वॉट एव्हर यू आर स्टडिंग तुम्ही इम्प्लिमेंट करत आहे रेग्युलर बेसिसवर आपल्या टेस्ट सिरीजमध्ये. या जे काही तुम्ही डेली क्वेश्चन सॉल्व्ह करताय किंवा डेली आन्सर रायटिंग करत आहे, ठीक आहे, या सर्व याच्यावर इम्प्लिमेंटेशन फेज करस्पॉन्डिंगली चालते, दॅट इज सायमल्टेनियसली चालणार. ठीक आहे, आपण असं नाही म्हणू शकत की आपण पहिले प्रिपेअर करून घेऊ मी नंतर पेपर देणार, चालणार नाही. ठीक आहे, हे दोघांना सोबत घेऊन चालायचे. आता आपण मंथ वाईज पाहू की कशा हिशोबाने याला एक्झिक्यूट करायचं आहे. त्याचबरोबर इथे मी जसं मेन्शन केलेलं आहे की आपल्याला कुठल्याही प्रिपरेशनला सुरू करताना पेपर्स देणं गरजेचे होऊन जातात, दॅट इज टेस्ट देणं इम्पॉर्टंट होऊन जातात. तर म्हणून आज रात्री दॅट इज टेक्स्टबुक कोचिंग करू एक फ्लॅश सेल आलेला आहे. 29 to 31 जुलैपर्यंत आहे. तर या सेलचं काय आहे बघा, 29 to 29 जुलैला 12 AM to 1 AM दॅट इज आपलं मिडनाईटला इयरली टेक्स्टबुक पास ओनली 399 रुपीजमध्ये अवेलेबल आहे. त्याचबरोबर आफ्टर 1 AM ऑब्व्हियसली प्राइजेस विल इन्क्रीज. त्याचबरोबर जर तुम्ही DK MPSC 05 हा कोड यूज केला तर इथे तुम्हाला 12% ऑफर मिळणार. हाऊएव्हर हा फक्त फर्स्ट टाइम युजर जे आहे टेक्स्टबुकचे त्यांच्यासाठीच व्हॅलिड आहे. ठीक आहे ना, कमिंग टू वर्ड द नेक्स्ट पॉइंट. तर आता आपलं प्लॅन डिस्कस करू. आपल्या प्लॅनला आपण 2 फेजेसमध्ये डिवाइड केला आहे. पहिला आहे ऑगस्ट टू डिसेंबरचं फेज. ठीक आहे, आणि सेकंड आहे जानेवारी टिल एक्झाम्स, दॅट इज आपलं जो प्रिलिम्सचं मंथ राहणार तोपर्यंत. ठीक आहे, तर याच्यामध्ये ऑगस्ट टू डिसेंबरमध्ये आपण सब्जेक्ट कम्प्लिशन, PYQ, करंट अफेअर, आन्सर रायटिंग आणि ऑब्जेक्टिव्ह सॉल्विंगकडे लक्ष देऊ. त्याचबरोबर मग जानेवारी टिल एक्झाम आपण रिव्हिजन, फुल लेंथ टेस्ट आणि PYQ कडे लक्ष देऊ. याला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर आपल्याला जनरली माहिती आहे 3 टाईपचे ॲस्पिरंट आहे, त्या 3ही टाईपच्या ॲस्पिरंटला कशा हिशोबाने प्रिपरेशन करायची आहे त्याच्याबद्दल पण आयडिया देणार आहे, म्हणून व्हिडिओ प्रॉपरली पूर्ण बघा. तर आता व्हॉट टू डू, द नेक्स्ट स्टेप तुमची काय राहायला पाहिजे बघा. आता काय आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपल्या सर्वांना एखादी एक्झामची प्रिपरेशन करतो तर सिलेबस बुकलेट आपल्याजवळ राहायला पाहिजे. आय होप तुमच्याकडे सिलेबस बुकलेट असेल. त्याचबरोबर तुमच्याकडे PYQ बुकलेट पण असेल. ठीक आहे, आता बघा या PYQ बुकलेटमधून आम्ही काय केलेलं आहे, एक ॲनालिसिस करून प्रत्येक सब्जेक्टमधून कोणत्या टॉपिकवरून किती प्रश्न आलेले आहेत या व्हिडिओमध्ये आम्ही अपलोड केला. तर हा व्हिडिओ डेफिनेटली तुम्हाला बघायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त युजफुल राहणार, ज्याने आपल्याला माहिती पडेल की कोणते टॉपिक्स किती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याचबरोबर कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज आहे हे पण तुम्हाला या व्हिडिओमधूनच माहिती पडेल. तर हा व्हिडिओ डेफिनेटली तुम्हाला बघायचा आहे आफ्टर वॉचिंग धिस व्हिडिओ. ओके, हे झालं काही पॉईंट्स.
आता आपण वन बाय वन इन डिटेल सर्व गोष्टी जाणून घेऊ. आता मी जसं सांगितलं ऑगस्ट टू डिसेंबर आपल्याला प्रिपरेशन करायचे. तर सर्वात मेन थिंग आहे की मेन्स रेडी व्हायचं आहे बाय डिसेंबर. देन सेकंड इम्पॉर्टंट थिंग आहे आन्सर रायटिंग डेली बेसिसवर या रेग्युलर बेसिसवर करायची आहे. आणि थर्ड इम्पॉर्टंट थिंग आहे प्रत्येक सब्जेक्ट्स दॅट इज नॉट ओनली मेन्स बट ऑल्सो प्रिलिम्सचे सब्जेक्ट्स होऊन त्यांची प्रॅक्टिस पण आपली इनफ राहायला पाहिजे बिफोर द एंड ऑफ अ डिसेंबर. ठीक आहे. तर मेन्स रेडी म्हणजे काय करायचं आहे. मेन्स रेडी म्हणजे आपल्याला प्रत्येक जीएसचे सब्जेक्ट्स कंप्लीट व्हायला पाहिजे. GS 1 to GS 4. ठीक आहे. त्याचबरोबर आन्सर रायटिंग प्रत्येक GS मध्ये जितके टॉपिक्स आहेत आपण टॉपिक वाईज नोट्स बनवतो. तर नोट्स बनवल्यानंतर नेहमी रेग्युलर बेसिसवर आन्सर लिहा. मी तुम्हाला कशी हेल्प करणार त्याच्याबद्दल पण मी क्लॅरिटी देते. पण सध्या हे पॉईंट्स ऐकून घ्या. नंतर प्रिलिम्सचं पण सब्जेक्ट करस्पॉन्डिंगली चालणार. असं नाही की आपण तुम्ही GS प्रिपेअर करताना प्रिलिम्स अभ्यास सोडून द्याल, असं नाही व्हायला पाहिजे. वाय इट इज इम्पॉर्टंट मी ह्याचं अनालिसिस पुढे सांगेल, पण सध्या इतकं समजून घ्या. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगून देते बरेचसे मुलांनी ऑलरेडी आन्सर रायटिंग सारखे जे इनिशिएटिव्ह आहे त्याला जॉईन करून किंवा आन्सर रायटिंग जे आहे ते स्टार्ट केलेली आहे. दिस इज वन ऑफ द स्टुडंट आमच्या बॅचमधलं ज्याने हे आन्सर लिहिलं आहे. ठीक आहे. हा थोडासा कॉपीड वाटू शकते आमच्या मॉडेल आन्सर सोबत, पण स्टील ॲटलीस्ट दॅट पर्टिक्युलर स्टुडंट हॅज ट्राईड. तर तुम्हाला पण आन्सर रायटिंगची सुरुवात करायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला माहिती आहे मार्केटमध्ये 3 टाईपचे ॲस्पिरंट आहेत. एक आहे जे कम्प्लिटली बिगिनर आहे. यांचं पुढच्या ऑगस्ट पासूनचं अपकमिंग प्लॅन डिफरंट राहणार. ऑलरेडी स्ट्रगल केलेले ॲस्पिरंट, ऑलरेडी अटेम्प्ट दिलेल्या ॲस्पिरंटचं प्लॅन समथिंग डिफरंट राहणार. UPSC दिलेलं ॲस्पिरंटचं प्लॅन काहीतरी डिफरंट राहणार. हे सर्व मुलांचं जे काही इंडिव्हिज्युअल प्लॅन राहायला पाहिजे किंवा स्ट्रॅटेजी राहायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण आता बघून घेऊ. द फर्स्ट थिंग जे आहे बिगिनर्स. आता ह्या मुलाला प्रत्येक सब्जेक्ट नवीन आहे. ठीक आहे. तर प्रत्येक सब्जेक्ट नवीन आहे. इव्हन काही मुलं असतात जे सेल्फ प्रिपेअर करतात. तर त्या सर्व मुलांसाठी मी ऑलरेडी डेली बेसिसवरनं टार्गेट देणं सुरू केलं. तर ते डेली टार्गेट्सला फॉलो करा. प्रत्येक सब्जेक्ट नवीन आहे तर प्रत्येक सब्जेक्टला कसं करायचं, तर बुकलिस्ट जे काही मी अपलोड केलेली आहे ऑलरेडी त्या बुकलिस्टमध्ये जे काही दिलेलं आहे त्या बुकलिस्टमधलं प्रत्येक सब्जेक्टचे प्रत्येक बुक तुम्हाला रेफर करावं लागेल आणि त्याच्यानंतरच तुमचं कन्सेप्च्युअल बिल्डिंग या प्रॉपर एक बेस बिल्डिंग होणार. ठीक आहे. त्याचबरोबर हा नवीन जो ॲस्पिरंट असतो त्याला प्रिलिम्सचे सब्जेक्ट्स आणि मेन्सचे सब्जेक्ट होलिस्टिक वेनी कव्हर करावे लागणार. ठीक आहे. बिकॉज दोघेही कंप्लीट करायचं टार्गेट आहे आपलं ॲट द एंड ऑफ अ डिसेंबर. ठीक आहे. तर हे झालं नवीन ॲस्पिरंटला. काय करायचंय सर्वात पहिले बुकलिस्ट प्रॉपरली बघायचंय. मी सर्व व्हिडिओची लिंक देऊन देणार, तिथं तुम्ही जाऊन बघा. तर बुकलिस्टला प्रॉपर बघून त्याचबरोबर रेग्युलर बेसिसवर PYQ बुकलेट सोबत बघायची. नंतर सेल्फ स्टडी करत असेल तर मी टार्गेट्स ऑलरेडी देत आहे. रोज टेलिग्रामवर पण आहेत आणि युट्यूबला पण आहेत. ठीक आहे. तर तिथून तुम्ही टार्गेट्स बघून प्लॅन फॉलो करू शकता. त्याचबरोबर लक्षात घ्या तुम्हाला डिसेंबर एंडपर्यंत प्रिलिम्स ॲज वेल एज मेन्सचं कंटेंट प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बरेच मुलांना असेल की आम्हाला स्वतःहून होणार नाही या सेल्फ स्टडी होणार नाही, तर त्या मुलांना मी सांगून देते की तुम्ही आमची फाउंडेशन बॅच जॉईन करू शकता जे ऑलरेडी 15 जुलैपासून झालेली आहे स्टार्ट. तर याच्यामध्ये ऑलमोस्ट जितके इथे पॉईंट दिलेले आहेत ते सर्वच कव्हर होणार. ऑब्व्हियसली लेक्चर्स, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, त्याचबरोबर डेली क्वेश्चन प्रॅक्टिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह हे सर्व याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. त्याचबरोबर आन्सर रायटिंगचे लेक्चर्स पण आहे, मेन्सचे लेक्चर्स पण आहे. ऑलरेडी 15 तारखेपासून आमचं क्वालिटी एंड होत आलेलं आहे, म्हणून तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर नेक्स्ट ॲस्पिरंट आहेत आपल्याला जे मार्केटमध्ये दिसून येतात ते आहे ऑलरेडी अटेम्प्ट दिलेले कॅन्डिडेट. आता ऑलरेडी अटेम्प्ट दिलेल्या कॅन्डिडेटचं एक असते की त्यांचं प्रिलिम्स खूप स्ट्रॉंग झालेलं असते, त्यांचं प्रिलिम्सचं कंटेंट चांगल्याने बनून गेलेलं असते. हाऊएव्हर त्यांचा प्रॉब्लेम असतो मेन्स. ठीक आहे. तर या मुलांना आता हे जे अपकमिंग मंथ्स आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, त्यांना पहिले तर काम करायचं आहे त्यांचं मेन्सचं जो कंटेंट आहे त्याला प्रॉपरली बनवायचं आहे. म्हणजे तुमचे नोट्स तुमचे रेडी राहायला पाहिजे. त्याचबरोबर तुमचे आन्सर रायटिंग रेग्युलर बेसिसवर व्हायला पाहिजे. त्याचबरोबर आन्सर रायटिंग झालं ते तर आहेच. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, हे करताना तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की प्रिलिम्सला कम्प्लिटली इग्नोर नाही करायचं आहे. प्रिलिम्सचे सब्जेक्ट्स जे आहेत त्याला पण टाइम टू टाइम रिव्हिजन द्यायची आहे. हाऊएव्हर तुमची प्रायोरिटी राहायला पाहिजे की तुमचं मेन्सचं कंटेंट कम्प्लीट करायचं आहे, पण तुमचं प्रिलिम्सला आपण म्हणू नाही शकत बॅकसीट नाही दाखवायची आहे. थोडंफार प्रिलिम्सचं पण रेग्युलर बेसिसवर व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं ऑलरेडी स्ट्रगल ॲस्पिरंटसाठी. आता काही मुलं सेल्फ प्रिपेअर करत असतील तर वेल अँड गुड. जे काही रिसोर्सेस त्यांच्याकडे आहेत तिथून मेन्सचं कंटेंट प्रिपेअर करा. पण काही मुलं असतील ज्यांना मेन्सची क्लासेस हवे असतील तर ऑलरेडी आमची बॅचेस आहेत. ठीक आहे. तर तुम्ही हा मेन्स जो आहे मेन्सचा प्रोग्राम जॉईन करू शकता. याच्यामध्ये तुमची टेस्ट सिरीज पण इन्क्लुडेड आहे आणि आन्सर रायटिंग पण इन्क्लुडेड आहे. ठीक आहे.
नाव द थर्ड टाईप ऑफ ॲस्पिरंट आहे जे आहेत UPSC ॲस्पिरंट, जे आता MPSCच्या जर्नीमध्ये एंटर होत आहे. तर या सर्व ॲस्पिरंटसाठी काही सब्जेक्ट्स तर सेम आहेत. ठीक आहे, पॉलिटी झालं, जॉग्राफी झालं, फिजिकल जॉग्राफी झालं. हाऊएव्हर बट या ॲस्पिरंटसाठी काही सब्जेक्ट डिफरंट आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे इकॉनॉमी इज समथिंग डिफरंट, सायन्स आपल्याला माहिती आहे डिफरंट आहे. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचं समाज सुधारक सारखे टॉपिक त्यांना डिफरंट आहेत. ठीक आहे, तर हे सर्व टॉपिक्स त्यांना होलिस्टिकली प्रिपेअर करावं लागेल. आता यांना कसं पुढच्या महिन्याला प्लॅन करायचं आहे, यांना काय करायचं आहे, सर्वात पहिले जे आपल्याला MPSC स्पेसिफिक सब्जेक्ट आहे त्यांच्यावर त्यांचा फोकस राहायला पाहिजे. आता MPSC स्पेसिफिक सब्जेक्ट म्हणजे जे मी तुम्हाला इथे सांगितले ते सर्व सब्जेक्ट तुम्हाला करायचे. हे कुठून माहिती पडेल, हे माहिती पडेल त्यांना PYQ अनालिसिसने. तर PYQ बुकलेट मी जसं सांगते सोबत राहू द्या, ज्याच्याने तुम्हाला प्रॉपर माहिती पडेल की कोणत्या सब्जेक्टला तुम्हाला एक्स्ट्रा प्रिपेअर करायचं आहे. आता जेव्हा तुम्ही MPSCचं प्रिपरेशनला सुरुवात करणार तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात पहिले MPSC स्पेसिफिक सब्जेक्टला कव्हर करायचं हे तुमचं प्रायोरिटी राहायला पाहिजे. बिकॉज कॉम्पिटिशन तुम्हाला MPSC ॲस्पिरंट सोबत आहे, ना की UPSC ॲस्पिरंट सोबत. दॅट्स वाय MPSC स्पेसिफिक सब्जेक्टला पहिले स्ट्रॉंग होल्ड बनवा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मेन्सचं तुम्ही जे काही ऑलरेडी प्रिपेअर कंटेंट आहे त्याला तुम्ही रिवाईज करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला परत एक थिंग करायची आहे की मेन्सची जेव्हा तुम्ही जे काही नोट्स बनवणार किंवा जे काही तुमच्याकडे ऑलरेडी प्रिपेअर्ड नोट्स असतील त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक व्हॅल्यू ॲडिशन टाइम टू टाइम करायचं. बिकॉज महाराष्ट्र स्पेसिफिक एक्झाम्पल, केस स्टडीज, डाटा सेट हे लिहिणं इम्पॉर्टंट होऊन जाते. तर हे तुम्ही सेल्फ प्रिपेअर करत असेल तर वेल अँड गुड, बट इफ यू वॉन्ट टू हॅव अ बॅच ज्याच्यामध्ये तुमचं UPSC टू MPSC ट्रान्झिशन जे सब्जेक्ट आहे ते कव्हर करायचे असेल तर तुम्ही DK MPSCची ही बॅच जॉईन करू शकता. नाव रेग्युलर बेसिसवर आन्सर रायटिंग प्रत्येक मुलांची व्हायला पाहिजे. ते ऑलरेडी स्ट्रगल ॲस्पिरंट असेल किंवा न्यू कमर असेल किंवा UPSC MPSC कन्व्हर्जन ॲस्पिरंट असेल. या तीनही टाईपच्या ॲस्पिरंटला डेली आन्सर रायटिंग करायची असेल तर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता आणि डिसेंबरपर्यंत एंटायर तुमच्या आन्सर रायटिंगला प्रॉपर वेनी डेव्हलप करू शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओज पण मिळणार आन्सर रायटिंगचे आणि तुम्हाला सेशन्स पण मिळणार आन्सर रायटिंगचं व्हॅल्यू ॲडिशनचे. सो अशा हिशोबाने मी पूर्ण तीनही टाईपच्या ॲस्पिरंटला कशा हिशोबाने पुढचे प्लॅन्स करायला पाहिजे ऑगस्ट मंथपासून हे मी इथे सांगितलेलं आहे. ऑल द बेस्ट, सी यू सून इन द नेक्स्ट वन.